आजच्या स्पर्धेमध्ये खेळले गेले त्या सर्व संघांना मात्र एक नम्रतेची विनंती आहे की आपला प्रवेश शुल्क निश्चित करायचा असेल तर लगेच आयोजकांशी संपर्क साधून आपला प्रवेश शुल्क लगेच निश्चित करायचं आहे। आयोजकांच्या वतीनं आपल्याला एक नम्रतेची विनंती आहे, आपण लगेचच रिपोर्टिंग करून आपला प्रवेश शुल्क निश्चित करायचं आहे। कवेश लोंढे आणि विकी लोंढे ही जोडी मात्र मैदानात दाखल झाले। गोलंदाजी मार्क पण जर पाहिलं तर गोलंदाज स्वप्नील हा गोलंदाजी मार्क पण सज्ज झाला। एकंदरीत जर पाहिलं तर स्वप्नीलला 6 चेंडूचा खेळ कंप्लीट करायचा आहे। P1चं षटक असेल, 3 षटकांचा हा सामना असेल आणि या 3 षटकांच्या सामन्यामध्ये प्रथमतः गोलंदाजी मार्क वर जर पाहिलं तर स्वप्नील हा गोलंदाज सज्ज झालाय। चला थोडीशी विनंती आहे, स्पीडअप करायचं आहे। पंचाचा सिग्नल आला, ही मॅच मात्र इथे ऑन झाली आहे। प्रथमतः गोलंदाजी मार्फतनं पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक पण नजर पाहिलं तर गोलंदाज स्वप्नील कवेशच्या विपक्षात आपण देखील मात्र पाहू शकतायत। पहिल्याच बॉलवर कवेशने आक्रमण केलं गेलंय आणि पहिल्याच बॉलला फेकून देण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि पहिलाच बॉल फेकलाय, सरळ निघून गेलाय। 1 बाउन्स ओव्हर द चौकार। स्वप्नीच्या विपक्षात जर पाहिलं तर पहिल्याच बॉलवर आक्रमण केलं गेलं आणि आक्रमण सातत्याने टिकवून ठेवावं लागेल, कारण पहिलं षटक P1 साठी बंदिस्त आहे आणि या पहिल्या P1च्या षटकामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला धावसंख्या 1 पडावी लागेल। यावेळेस मात्र हा चेंडू खूप चांगल्या पद्धतीचा होता, खोलवर टप्प्याची लेंथ होती, या लेंथला पिक करता आला नाही आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर कवेश हा बॅटर हा चेंडू बीट झालाय, जट बॉल येतोय। इथून जर पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅक पण स्वप्नीलने चांगल्या पद्धतीचं कमबॅक केलं गेलं। एकंदरीत जर पाहिलं तर दुसरा बॉल चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केला गेला, डॉट बॉलची सांगता इथे कंप्लीट झाली। कवेश आणि जर पाहिलं तर स्वप्नील यांच्यातील जुगलबंदी, यांच्यातील खेळ, यांच्यातील कडाबंदी आपण देखील मात्र पाहू शकतायत। 2 चेंडूचा खेळ, अखेरीस धावसंख्या 4 अंकावरती। तिसरा बॉल स्वप्नील, तिसऱ्या बॉलवर आक्रमण केलं जाते, काउंटर अटॅक। 1 बाउन्स चेंडूने पुन्हा एकदा निघून जाईल आणि जाता जाता 4 धावा बॅटर साठी देऊन जाईल, चौकार। चांगल्या पद्धतीची बॅटिंग इथून मात्र मैदानात पाहायला मिळते। एकंदरीत जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय। 8 ही धावसंख्या फलकावरती मात्र पाहू शकतायत। तो गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क पण सज्ज झाला। यावेळेस मात्र थोडीशी चुकी आणि पंचाकडून हा चेंडू लेट घोषित केला जातोय। एकंदरीत जर पाहिलं गेलं तर 3 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय आणि या 3 चेंडू 8 ही धावसंख्या फलकावरती मात्र पाहू शकतायत। गोलंदाजी मार्क वर जर पाहिलं तर गोलंदाज स्वप्नील यावेळेस मात्र कट केलाय, इनपिचच्या वरून या चेंडूला फोर्स केलं गेलंय आणि चेंडू निघून जाईल, स्क्वेअर ऑफ द विकेट, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय, 4 धावा।
तालातून बॅटिंग इथे जर पाहिलं तर कबेजच्या माध्यमातून पाहायला मिळते, कारण झाडावर बसलेला पक्षी झाडावरची फांदी अडल्यावर कधीच डगमगत नाही, तो आपल्या फांदीवर नाही तर स्वतःच्या मनगटावर इथे मात्र विश्वास ठेवतो आणि तोच विश्वास या बॅटरने आपल्या मनगटाचा दाखवला गेलाय. यावेळेस मात्र पिचावरून पोच करण्याचा प्रयत्न केला गेला, विकेट घेण्याची संधी इथे उकली गेली आहे. एकंदरीत ही चुकी कितपत तुम्हाला माग ठरू शकते हा बॅटर तुम्हाला दाखवून देईल, कारण जर पाहिलं तर एक सिंगल धाव इथे मात्र फलकावरती जॉईंट झाली आणि या सिंगल धावेने धावसंख्या आहे वाढ आणि धावसंख्या 13 अंकावरती 5 चेंडूच्या अखेरीस पाहू शकतायत. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि या शेवटच्या बॉलवर मात्र जर पाहिलं तर स्वप्नील काय रणनीती आहे, या शेवटच्या बॉलवर मात्र कशा पद्धतीची गळी गेली जाते हे देखील मात्र पाहूया. स्वप्नीलच्या माध्यमातून आपण देखील मात्र या पटलावरती पाहत आहेत. स्वप्नील हा गोलंदाजी मार्कवरनं त्यावेळेस मात्र लेफ्ट हँडर बॅटर चांगल्या पद्धतीने मात्र हा पटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्ले अँड मिस. एकंदरीत षटकाची होती समाप्ती आणि एका षटकाच्या घरी जर पाहिलं तर धावसंख्या फलकावरती तब्बल 13 अंकावरती धावसंख्या पाहू शकतायत. इथून जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि या 2 षटकांचा खेळ इथून कशा पद्धतीने मात्र कंप्लीट केला जाईल हे देखील मात्र आपल्याला पाहायचं आहे, कारण 13 धावसंख्या अडणी संघाच्या माध्यमातून मात्र पाहू शकतायत. बॉटल घेऊन जा ना, बॉटल घेऊन जा. ए घे ना बॉटल अजून घे. चला लगेच नवीन गोलंदाजी मार्कवरनं सज्ज करायचा आहे. एकंदरीत जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ इथे कंप्लीट झाला, धावसंख्या 13 अंकावरती आपण देखील पाहू शकतायत. जमेची बाजू आहे की कुठली विकेट न गमावता ही धावसंख्या एकवटली गेली आणि नवीन गोलंदाज अजय कोल्हा हा गोलंदाजी मार्कवरनं सज्ज झालाय. एकंदरीत जर पाहिलं तर वैयक्तिक कोट्यातील पहिले षटक आणि सांघिक कोट्यातील हे दुसरं षटक गोलंदाजी मार्कवरनं अजय. त्यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर पंचांचा सिग्नल आलाय, इट्स अ व्हाईट बॉल. हा वाईट चेंडू आहे आणि वाईट चेंडूच्या सहाय्याने जर पाहिलं तर धावसंख्येचा आलेख 14 या अंकावरती धावसंख्या आपण पाहत आहेत. अजय आत्तापर्यंत जर पाहिलं तर ती लेंथ ती पिचिंग त्याला मिळत नाही आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर अजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरनं. यावेळेस जर पाहिलं तर पंचाचा सिग्नल इथे पुन्हा एकदा हा व्हाईट बॉल. एकंदरीत पाहिलं तर सातत्याने मात्र चुका अजयच्या माध्यमातून पाहू शकतायत आणि त्याचं बेनिफिट हे बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळतंय आणि एकंदरीत 2 सलगचे व्हाईट बॉल अजयच्या माध्यमातून. इथून अजयला गोलंदाजी चांगल्या पद्धतीची करावी लागेल. एकंदरीत चांगली लेंथ चांगली पिचिंग इथून करावी लागणार आहे. अजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरनं. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा हा व्हाईट बॉल पंचांच्या माध्यमातून सिग्नल आलाय आणि एकंदरीत सलगचे 3 बॉल. एकंदरीत आपल्या संघाने जो विश्वास दर्शवलाय त्या विश्वासाला सार्थ ठरत नाही हा गोलंदाज अजय आणि सलगचे 3 व्हाईट बॉल स्पेशर येत आहे आणि ते स्पेशर मात्र या गोलंदाजीच्या माध्यमातून साप इथे जळकून दिसलंय. इथून मात्र पहिला बॉल डिलिव्हर्ड करण्याच्या तळाशमध्ये आहे हा गोलंदाज. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ती चुकी स्पेशर आहे आणि ते स्पेशर पुन्हा एकदा पाहायला मिळते. एकंदरीत या 5 धावा इथे मात्र फलकावरती जॉईंट होत असताना मात्र पाहायला मिळत आहेत आणि या 5 धाब्याने जर पाहिलं तर धावसंख्या फलकावरती तब्बल जाऊन पोहोचली होती 21 या अंकावरती. स्पेशर आलं गेले कारण 2 चेंडू टाकल्यानंतर चेंडू पुन्हा एकदा वाईट पडला नाही. हा स्पेशर या गोलंदाजावर मात्र आपण पाहू शकतायत आणि तो स्पेशर जर कुकरमध्ये आला तर शिट्टी वाजते आणि तो स्पेशर या मैदानात आला तर खेळाडूंची तारांबळ उडते आणि तेच मात्र मैदानात पाहायला मिळते. एकंदरीत पाहिलं तर षटकातील अद्याप एकही चेंडू इथे मात्र डिलिव्हर्ड केला गेला नाही आणि तो डिलिव्हर्ड कशा पद्धतीने केला जातोय अजयच्या माध्यमातून. कुठलाही चेंडू मात्र डिलिव्हर्ड न करता तब्बल जर पाहिलं तर 9 धावा खर्च केला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा तीच चुकी केली जाते आणि पुन्हा एकदा एक व्हाईट बॉल. एकंदरीत जर पाहिलं तर 10 धावा खर्च केल्या गेल्या. 10 धावा खर्च करून एकंदरीत तब्बल आपण पाहू शकताय तर 5 चेंडू वाईट. खराब कामगिरी या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण देखील मात्र पाहू शकतात. अजय अजूनही संघाने मात्र त्याच्यावर विश्वास दर्शवला गेलाय तो अजय.
यावेळेस मात्र पुनश्च एकदा अवे फ्रॉम द बॉडी पंचाचा सिग्नल. पुनश्च एकदा व्हाईट बॉल. सलगचे 6 चेंडू व्हाईट. एकंदरीत संघाने मात्र जो विश्वास दर्शवला गेलाय त्यावर मात्र पूर्णपणे पाणी सोडलं गेलंय. एकंदरीत 6 व्हाईट चेंडू. एकंदरीत हा रेकॉर्ड आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देखील मात्र पाहू शकतो. सलगचे 6 चेंडू व्हाईट आणि त्यातील 22चा एक चौकार. यावेळेस मात्र बॅटच्या रडारमध्ये हा चेंडू आला. एक सिंगल धाबे ते मात्र अर्जित केली जाते आणि एक सिंगल धाब्याने जर पाहिलं तर एक चेंडूच्या कडे धाबसंख्येचा आलेख फलकावरती पाहू शकतायत. तो जाऊन पोचलाय फलकावरती. तब्बल 24 अंकावरती धाबसंख्या आपण देखील मात्र पाहू शकतात. इथून 5 चेंडूचा खेळ कंप्लीट करायचा आहे आणि तो कशा पद्धतीने केला जाईल हे देखील मात्र आपण पाहू शकतायत या गोलंदाज अजय कोळाच्या माध्यमातून. एकंदरीत अजयने आपल्या आणि या पटलावरती छाप सोडली आहे कारण सलगचे 6 चेंडू वाईट टाकण्याचा विक्रम त्याने केला गेलाय. इथून त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथून कमबॅक करावा लागेल. जरूर 6 चेंडू वाईट आले परंतु इथून तुम्ही चांगली गोलंदाजी केली तर एक चांगलं क्रिकेट चांगला खेळ तुम्ही दाखवू शकतायत आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर अजयला इथून चेंडू डिलिव्हर्ड करावे लागतील. दुसरा बॉल गोलंदाजी मार्क पण जर पाहिलं तर अजय हा गोलंदाज. यावेळी साडबा पाटणं स्ट्रोक अटेंड करण्याचा बॅटची लिडिंग एज आणि तदनंतर जर पाहिलं तर एक चांगला बॉल एक चांगला चेंडू इथे डिलिव्हर्ड झाला आहे. डॉट बॉल येतोय आणि या डॉट बॉलच्या साने जर पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट आणि धावसंख्या फलकावरती पाहू शकताय. तब्बल 24 अंकावरती धावसंख्या आपण देखील मात्र पाहत आहेत. तिसरा बॉल पुन्हा एकदा प्रगती पथावर. यावेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये आलाय. स्लॉट मध्ये होता आणि फ्लॅट मध्ये पाठवलाय. मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. रातों से नहीं कभी हालातों से मार खाई. हालातों से क्या खबर रघु. प्रभाकरजी गरेल यांच्याकडून जर पाहिलं तर 6 वाईट साठी मात्र इथे कॅश प्राइज लागलं गेलंय. गोलंदाज अजय कोल्हा याच्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज प्रभाकरजी गरेल यांच्याकडून मात्र दिलं गेलंय आणि इथून जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय आणि धावसंख्या तब्बल 30 या अंकावरती धावसंख्या आपण देखील मात्र पाहू शकतायत. प्रभाकरजी गरेल कुठे असतील त्यांनी देखील क्रीडा मंचावरून स्थानापन्न व्हायचंय अशी आयोजकांकडून आपल्याला मात्र एक विनंती. यावेळेस मात्र एक जबरदस्त चेंडू एक यॉर्कर लाईनचा चेंडू फर्निचर डिस्पॅच केले जाते. फलंदाज बाद बॅक टू द पवेलियन. स्वर्गीय पप्पू भलते ठेवलाय स्मृतीचे शरण. 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 षटकाती जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय. धावसंख्या ती फलकावरती आपण पाहू शकाल 30 या अंकावरती. इथून जर पाहिलं तर या 2 चेंडूवर तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण समोरचा संघ एक चांगल्या स्थितीत जाऊन पोहोचलाय आणि ते पोहोचवण्याचं काम या गोलंदाजाने केलं गेलंय. चांगली गोलंदाजी आहे. चांगलं गोलंदाजी अचूक टप्प्यावर वेधक मारा केला जातोय परंतु सरावाचा अभाव इथे मात्र दिसला गेलाय आणि खराब कामगिरी या गोलंदाजीच्या माध्यमातून झाली गेली. परंतु या 2 चेंडूवर तुम्ही चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली तर एक चांगल्या स्थितीत संघ ठेवू शकतायत आणि ते अजयला करावं लागेल आणि तो अजय करू शकतोय का हे आपण पाहूयात. 5वा बॉल गोलंदाजी मार्क होणार अजय. यावेळेस मात्र पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने छेडकाडी करणारा हा चेंडू होता. पंचाचा सिग्नल आलाय. इट्स अ व्हाईट बॉल. पुनश्च एकदा एक वाईट चेंडू इथे मात्र गणला जाईल आणि या वाईट चेंडूच्या साने जर पाहिलं तर धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली ती फरकावरती 31 या अंकावरती धावसंख्या आपण देखील मात्र पाहू शकतात. यावेळेस मात्र पुनश्च एकदा वन्स अगेन हा चेंडू देखील वाईट आहे. एकंदरीत जर पाहिलं तर खराब कामगिरी पाहायला मिळते आणि इथून तुम्हाला 2 चेंडूचा खेळ कंप्लीट करायचा आहे परंतु व्हाईट बॉल हे सातत्याने पाहायला मिळतात आणि जर पाहिलं तर स्कोर बुक देखील भरलाय. एकंदरीत खूप वाईट चेंडू इथे मात्र हाताळले गेले.
तब्बल 12 चेंडू इथे मात्र हाताळले गेले. तर इथून 2 चेंडूचा खेळ कंप्लीट करायचे, त्यामध्ये अजून किती वाईट चेंडू येत आहेत हे देखील मात्र पाहायचे, कारण गोलंदाज अजयच्या माध्यमातून खराब कामगिरी. यावेळेस मात्र एक चांगला बॉल इथे अर्जित केला गेला आहे. एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आहे. आपल्या संघासाठी तब्बल 3 धाबा सेव्ह केल्या गेल्या आणि या एक धाब्याने जर पाहिलं तर धावसंख्येत वाढ आणि धावसंख्येचा आलेख एकने पुढे जाऊन पोहोचला बलकावरती तब्बल 33 अंकावरती. षटकातील शेवटचा बॉल आणि शेवटचा चेंडू इथून कशा पद्धतीने मात्र कन्वर्ट केला जातोय हे देखील मात्र पाहूयात. आणि हा शेवटचा चेंडू इथे मात्र कन्वर्ट केला गेला, डिलिव्हर केला गेला. एक मोकळा श्वास अजयच्या माध्यमातून इथे सोडला जाईल. शेवटचा बॉल अजय हा गोलंदाज यावेळेस लीडिंग एज आहे आणि जर पाहिलं गेलं तर निर्धाव चेंडू षटकाची होती आहे समाप्ती. आणि जर पाहिलं तर या 2 षटकांच्या घरी जर पाहिलं तर धावसंख्या तब्बल 35 अंकावरती, माफ करा, धावसंख्या 33 अंकावरती आहे. आणि इथून जर पाहिलं तर षटक देखील इथे कंप्लीट झालाय आणि नवीन गोलंदाजी मार्क पण लगेच घेऊन यायचं आहे. चला स्पीडअप करायचं आहे, नवीन गोलंदाजी मार्क पण लगेच सज्ज करायचं आहे आणि क्षेत्ररक्षण देखील सजवायचं आहे. खूप उशीर झाला आहे आणि त्या अनुषंगाने थोडंसं स्पीडअप करायचं आहे. प्रभाकरची घरेल गुढे असतील, त्यांनी देखील क्रीडा मंचावर येऊन लगेच स्थानापन्न व्हायचं आहे. त्यांच्याकडून देखील 100चं कॅश प्राईज जर पाहिलं गेलं तर गोलंदाज साठी मात्र दिलं गेलंय. पहिला बॉल जयेश आपल्यास मात्र पडल्यानंतर पुन्हा एकदा हा चेंडू जर पाहिला तर बाहेरच्या बाजूने छेडखाणी करणार होता. एक सिंगल धाव इथे मात्र कन्वर्ट केली गेली आणि पंचांचा सिग्नल आलाय. पंच आमच्या समवेत इथे जोडले गेलेत आणि वाईट प्लस एकंदरीत एक बाईटची सिंगल धाव, एकंदरीत या 2 धावा इथे मात्र कन्वर्ट होतील आणि 2 धाब्याने जर पाहिलं तर धावसंख्या 35 अंकावरती. सराव नाही आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर व्हाईट बॉल सातत्याने टाकले जात आहेत. यावेळेस मात्र बाईटची लीडिंग एज आणि चेंडू जर पाहिलं तर पुन्हा एकदा निघून जातोय शॉट थर्डमॅनच्या रिझर्वमध्ये आणि दुसरा धाब्याचा प्रयत्न देखील केला जातोय आणि 2 धाबा सहजतेने कंप्लीट केला जात आहेत का, परंतु दुसऱ्या धाब्याच्या प्रयत्नात इथे विकेट मिळते खेळाडू बाद. तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाचा डबला, आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाचा डबला. अजय हा बॅटर मैदानात दाखल झाला. खोलवर टप्प्याचा लाईन चेंडू होता, या चेंडूला मात्र एक्झिक्यूट केला गेला अलाउन द कार्पेटच्या साहाय्याने चांगल्या पद्धतीने मात्र एक्झिक्यूट केला गेला आणि 2 धाबा इथे तब्बल पूर्ण केल्या जात आहेत. आणि या 2 धाब्याने जर पाहिलं तर धावसंख्येत निश्चित वाढ आणि धावसंख्येचा आलेख 2 ने पुढे जाऊन पोहोचला पलकावरती तब्बल 38 अंकावरती धावसंख्या आपण देखील मात्र पाहू शकता. तर पहिल्या चेंडूचा खेळ इथे मात्र गोलंदाजाने कंप्लीट केला गेलाय. यावेळेस मात्र एक चांगला बॉल, एक चांगली लेंथ इथे मात्र पाहायला मिळाली. डॉट बॉल येतोय आणि या डॉट बॉलच्या साने जर पाहिलं तर चेंडू क्रमांक 3चा खेळ इथे मात्र परिपूर्ण झाला. इथून 3 चेंडूचा खेळ गोलंदाजाला कंप्लीट करायचा आहे आणि तो केला जाईल हे देखील मात्र पाहू शकतायत. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक इथे अटेंड केला गेला, जेल घेण्याची संधी आहे आणि इथे चुकी घडते. एकंदरीत मात्र 2 धावा इथे अर्जित केल्या जातात. तिसऱ्या धाब्याचा देखील प्रयत्न केला जातोय का, परंतु 2च धावा आणि तिसरा धाब्याचा प्रयत्न देखील केला गेला आहे आणि तब्बल 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. आणि या 3 धाब्याने जर पाहिलं तर धावसंख्येत निश्चित वाढ आणि धावसंख्या बळकावरती जाऊन पोहोचली ती तब्बल 41 या अंकावरती धावसंख्या. एकंदरीत सराव आणि प्रॅक्टिस ही मात्र क्रिकेट क्षेत्रामध्ये खूप गरजेची आणि त्याचा अभाव क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतात, कारण वाईट आणि एकंदरीत खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आजच्या दिवसामध्ये. यावेळेस मात्र एक चांगला स्ट्रोक अटेंड केला इंटू द कॅप क्षेत्ररक्षक आहे, परंतु चेंडूला फील्ड करून रिटर्न केलं जाते, परंतु एकच धाव इथे मात्र जॉईंट होईल आणि धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचली ती 42 या अंकावरती धावसंख्या पाहू शकतायत. षटकाधी जर पाहिलं तर इथे 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. शेवटचा एक चेंडू आहे, गोलंदाजी मार्क पण जयेश हा गोलंदाजीच्या ट्रॅक पण सज्जित झाला. शेवटचा बॉल, यावेळेस मात्र शेवटच्या बॉलवर चुकी, शेवटचा बॉल पुढे एकदा पंचांनी दिला सिग्नल व्हाईट बॉल.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरनं गोलंदाज सज्ज झालाय. शेवटचा बॉल, यावेळेस चांगला बॉल, एकंदरीत एक चांगली लेंथ. इथे मात्र विकेट मिळते खेळाडू बाद. तुझा डोंगर आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. 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 तुला सांगताय वो एक वीरा तुझा भागात आहे मी खरा. तुला सांगताय वो एक वीरा तुझा भागात आहे मी खरा. तुम्ही भल्या पहाट उठून तिची मन भावे तुझा हरा. तुम्ही भल्या पहाट उठून चला, दोन्ही संघाचे कॅप्टन संघर्ष प्रतिष्ठान तिल्लेर संघाचे कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर जरीमरी पालिवली बी संघाचे कॅप्टन. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण क्विकली लगेच टास्कबॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल. एका बाजूने जर पाहिलं तर संघर्ष प्रतिष्ठान तिल्लेर संघ आणि जरीमरी पालिवली बी या दोन्ही संघाच्या माध्यमातून नेक्स्ट मॅच आपण देखील मात्र पाहू शकतात. नाही ना जिंकले आता ही लागले याच्यात ना. चला, तिल्लेर संघाचा कॅप्टन आणि पाळिवली संघाचा कॅप्टन. ही जिंकली पालिवली जिंकले. संघर्ष प्रतिष्ठान तिल्लेर संघाचा कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर जरीमरी पालिवली बी संघाचा कॅप्टन. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण क्विकली लगेच इथे मात्र नाणेफेकीचे कौल केले जाईल. संदीपजी घुशे यांच्या शुभ हस्ते जर पाहिलं तर नेक्स्ट मॅच नाणेफेकीचं कौल इथे केलं जात आहे. सन्माननीय आदरणीय जर पाहिलं गेलं तर संघर्ष प्रतिष्ठान तिल्लेर संघाचा कॅप्टन आणि जरीमेरिली पाळुली बी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच यायचे. माजी उपसरपंच ग्रामपंचायत उसगाव संदीपजी घोषे यांच्या शुभ हस्ते जर पाहिलं तर नाणेफेकीचं कौल इथे मात्र संपन्न केलं जातं. दुसऱ्या फेरीतील ही दुसरी मॅच आपण देखील मात्र इथून पाहू शकतायत. चांगल्या पद्धतीची मॅच इथे पाहायला मिळणार आहे. विकी लोंडे हा गोलंदाजी मार्कवरनं सज्ज झाला आणि सलामीची आणि प्रारंभाची विरंभीची जोडी मैदानात दाखल झाले. निलेश आणि दिनेश ही जोडी मात्र मैदानात दाखल झाली. इथून जर पाहिलं तर तुम्हाला तब्बल 44 धावांचा पाठलाग करायचा आहे उर्वरित 18 चेंडूमध्ये आणि 18 चेंडूत 44 धावांचा पाठलाग इथून कशा पद्धतीने केला जाईल हे देखील मात्र आपण पाहू शकतायत या उत्तरार्धाच्या काळामध्ये. चला, स्पीडअप करायचं आहे, गेम लगेच चालू करायची, पंच लगेच सिग्नल द्यायचं आहे, ही मॅच इथे लगेच ऑन करायची. गोलंदाजी मार्कवरनं जर पाहिलं तर विकी हा गोलंदाजी मार्कवरनं दिनेश आणि निलेश ही जोडी मात्र मैदानात सज्ज झाले. त्यावेळेस सबमरीन डिलेवरी होती आणि त्या चेंडूला जर पाहिलं तर पिक करत असताना एक सिंगल धाव इथे मात्र पलकावरती जॉईन झाली आणि या सिंगल धावेने जर पाहिलं तर धावसंख्येत निश्चित वाढ आणि धावसंख्येचा आलेख इथे 1 अंकावरती जाऊन पोहोचला आहे. 44 धावांचा पाठलाग इथून तुम्हाला करायचा आहे आणि तो करत असताना जर पाहिलं तर इथून बॅटरला चांगल्या पद्धतीची बॅटिंग करावी लागेल. दुसरा बॉल गोलंदाजी मार्कवरनं विकी. यावेळेस मात्र एक चांगला बॉल, एक चांगली लेंथ इथे मात्र पाहायला मिळाली. डॉट बॉल इथोय आणि या डॉट बॉलच्या साने जर पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय. संघर्ष प्रतिष्ठान तिल्लेर आणि त्याच्या विपक्षात जर पाहिलं तर जरीमेरिली पाळिवली बी या दोन संघादरम्यान नाणेफेकीचं कौल झालंय आणि जर पाहिलं तर जरीमेरिली पालिवली बी या संघाने नाणेफेकीचं कौल जिंकला आणि प्रथमच जर पाहिलं तर बॅटिंग करण्याचा निर्णय इथे स्वीकारला गेलाय. दरम्यान जर पाहिलं तर इथे 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या जर पाहू शकताय 3 अंकावरती चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत जर पाहिलं तर विकी लोंडेच्या माध्यमातून पाहायला मिळते. तो विकी पुन्हा एकदा प्रगतीपथावर सज्ज झालाय. चौथा बॉल,
यावेळेस मात्र शरीर बेदी मारा केला जातो, पंचांकडून दाद मागली जाते. पंच या चेंडूवर इंटरेस्ट दाखवत आहेत. विकेट मिळते. खेळाडू क्रमांक 1 हादरा क्रमांक 1 बॅक टू द पवेलियन. अजय हा बॅटर मात्र मैदानात दाखल झाला. इथून अजयला चांगल्या पद्धतीची बॅटिंग करावी लागेल, कारण गोलंदाजी करत असताना खराब कामगिरी केली आणि इथून बॅटिंग करत असताना तुम्हाला चांगल्या पद्धतीची बॅटिंग करावी लागणार आहे. आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर हा बॅटर मैदानात दाखल झालाय. विकी पुन्हा एकदा प्रगतीपथावर सज्ज झालाय. यावेळेस मात्र एक चांगला बॉल पुन्हा एकदा शरीरपती मारा आणि बॅक टू बॅक हा दुसरा विकेट. अजय कोल्हा बॅक टू द पवेलियन. स्वप्नील हा नव्याने बॅटर मैदानात दाखल झाला. एकंदरीत जर पाहिलं तर गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीची झाली. 5 चेंडूचा खेळ त्याने कंप्लीट केला गेलाय. विकी हा गोलंदाज आहे. तब्बल 3 धावा खर्च करून 2 विकेट महत्त्वाचे तंबूच्या अस्त्राला परत पाठवलेत. एकंदरीत आपला पगडा आणि चांगलं क्रिकेट दाखवताना हा गोलंदाज आपण देखील मात्र पाहू शकतायत. शेवटचा बॉल गोलंदाजी मार्क म्हणून जर पाहिलं तर विकी यावेळेस वेगवान गतीचा चेंडू होता. एकंदरीत एक चांगला बॉल षटकाची होती समाप्ती आणि एका षटकाच्या घरी जर पाहिलं तर 3-2. महेश हा गोलंदाजी मार्क पण सज्ज झाला. एकंदरीत जर पाहिलं तर षटकातील आतापर्यंत पहिल्या षटकाचा खेळ ते कंप्लीट झाला. नवीन गोलंदाजी मार्क वरनं सज्ज झालाय आणि या गोलंदाजाला चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल, कारण पहिल्या गोलंदाजाने देखील चांगली गोलंदाजी केली आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. आणि त्या अनुषंगाने मात्र हा नवीन गोलंदाज महेश आपण देखील मात्र पाहू शकतायत. इथून जर पाहिलं तर बॅटिंग करणारा टीम खूप बॅकफुटला गेला आहे आणि इथून बॅटिंग करत असताना जर पाहिलं तर तुम्हाला चांगल्या पद्धतीचे पटके एक्झिक्यूट करावे लागतील, कारण 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या 12 चेंडूमध्ये तुम्हाला चांगली धावसंख्या पाडावी लागेल आणि त्या अनुषंगाने मात्र तुम्हाला फलंदाजी करावी लागणार आहे. पहिला बॉल महेश पहिल्याच बॉलला जर पाहिलं तर फिरवलं गेलं, पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने चेंडूला काढलं गेलंय आणि एक चांगला बॉल इथे डिलिव्हरी केला गेला. डॉट बॉल येतोय आणि या डॉट बॉलच्या साने जर पाहिलं तर पहिल्या चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला गेलाय. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत जर पाहिलं तर अडणे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एकंदरीत जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना एक चांगली कामगिरी केली आणि गोलंदाजी करत असताना देखील खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने सातत्याने एक चांगली लेंथ अवे फ्रॉम द बॉडी एकंदरीत छेडखानी केली जाते उजव्या एसटीच्या बाहेर आणि एक चांगली गोलंदाजी इथून मात्र बॅटरच्या माध्यमातून ती लेंथ पिक करता येत नाही आणि त्या अनुषंगाने मात्र डॉट बॉल हे मात्र वारंवार आणि सातत्याने पाहायला मिळत आहेत. षटकातील जर पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ इथे गेला तर गोलंदाज महेशने कंप्लीट केला. तो महेश पुन्हा एकदा प्रगतीपथावर सज्ज आहे. इथून त्याला 4 चेंडूचा खेळ कंप्लीट करायचा आहे आणि तो कशा पद्धतीने मात्र केला जाईल. यावेळेस मात्र पुलर लाईनचा चेंडू होता, त्या पुलर लाईनच्या चेंडूवर चांगल्या चेंडूवर विकेट मिळाले. खेळाडू नामाकारी परतावा गेल, खेळाडू बाद.
आपण ऐकत आहात पाहत आहे सायस्पोर्ट उसगाव आयोजित कैलासवासी पप्पू फलते स्मृती चषक 2025चा टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम. आणि जर पाहिलं तर षटकातील 3 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला आहे आणि या 3 चेंडूच्या आकडे धावसंख्या फलकावरती पाहू शकता तब्बल 3 अंकावरती. यावेळेस पंचाचा सिग्नल आहे. डाऊन द बॉलचा हा चेंडू होता आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर व्हाईट बॉल म्हणून या चेंडूला घोषित केला जातो आणि व्हाईटच्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्येत वाढ आणि धावसंख्येचा आलेख देखील मात्र फलकावरती पाहू शकतायत. तब्बल 4 या अंकावरती धावसंख्या. एकंदरीत गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीची झाली आणि अशाच पद्धतीची गोलंदाजी मात्र इथून करावी लागेल समोरच्या संघाला जर पराभूत करायचं असेल तर. यावेळेस देखील हा चेंडू खूप चांगल्या पद्धतीने मात्र एक्झिक्यूट केला गेला. शॉर्ट थर्डमॅनच्या रिझनमध्ये चेंडूला फील्ड केलं जाते आणि जर पाहिलं तर बाईटच्या स्वरूपाने मात्र एक धाव इथे मात्र कन्वर्ट केली जाते आणि धावसंख्या मात्र फलकावरती आपण पाहू शकाल तब्बल 5 या अंकावरती. षटकातील आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आहे आणि या 4 चेंडूत 5 ही धावसंख्या. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि ते 2 चेंडूचा खेळ यावेळेस मात्र स्विच अटेंड करण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न देखील इथे फसला गेलाय. एक डॉट बॉल आणि एक निर्धाव बॉल इथे काउंट झालाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. प्रगतीपथावर जर पाहिलं तर महेश हा गोलंदाजी मार्कवरनं सज्ज झालाय. एकंदरीत चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो तो महेश. पुन्हा एकदा शेवटचा बॉल. यावेळेस मात्र अडबा बाटने एक चांगला स्ट्रोक इथून मात्र अटेंड केला गेला. एक सिंगल धाव इथे कन्वर्ट केली जाते. या चेंडूला फील्ड करण्यापूर्वी हा चेंडू निघून जातोय सरळ सीमा परिक्षेत्राच्या बाहेर. येतो या बॉलवर चौकार. नवी धावसंख्या मात्र फलकावरती पाहू शकतात. इथून 6 चेंडू आणि 35 धावसंख्येची गरज आहे आणि चला लगेच स्पीडअप करायचं आहे. अडणे संघ आपण लगेच बरीच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. ओम हा गोलंदाजी मार्कनं सज्ज झाला. इथून 6 चेंडू तब्बल 35 धावांचा पाठला करायचा आहे. 6 चेंडू 6 गोल्डन 6 पाहायला मिळत आहेत का? कारण यावेळेस मात्र पहिल्याच बॉलला आक्रमण करण्याचा प्रयत्न इथे केला गेला आहे परंतु पहिलाच बॉलचा प्रयत्न इथे फसला आहे. परंतु हा चेंडू जर पाहिलं तर झेल घेण्याची संधी मात्र धरतीला दान केली जाते आणि एक सिंगल धाव इथे कन्वर्ट झाली आणि एक सिंगल धावेने जर पाहिलं तर धावसंख्येत इथे 1ने वाढ होईल आणि धावसंख्या फलकावरती जाऊन पोचली. ती तब्बल आपण पाहू शकता 10 अंकावरती धावसंख्या इथून पाहायला मिळते. षटकातील 5 चेंडूचा खेळ इथून मात्र ओमला कंप्लीट करायचा. तो ओम पुन्हा एकदा प्रगतीपथावर सज्ज आहे. यावेळेस मात्र एक चांगला बॉल इथे मात्र डिलिव्हरी केला गेला स्वतःच्या फळातूमध्ये. या चेंडूला मात्र इथे फील्ड केलं जाते आणि 2 चेंडूच्या आधी 10 धावसंख्या. औपचारिकता बाकी आहे या सामन्याची कारण पूर्णपणे अडणे संघ या मॅचमध्ये मात्र हावी झालाय. निस्तानाभूत केलं आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि ते देखील मात्र पाहू शकतायत. यावेळेस मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे केला गेला आणि जर पाहिलं तर कुठल्या पद्धतीची धाव इथे मात्र अधोरेखित होणार नाही. 3 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय. यानंतर चला दोन्ही संघाने लगेच क्विकली मैदानात दाखल व्हायचं. ही मॅच कंप्लीट झाल्यानंतर संघर्ष प्रतिष्ठान तिल्हेर संघ आणि जरीमरी पालिवलीबी दोन्ही संघाने लगेच तयार व्हायचं आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकतायत या 2 संघाच्या माध्यमातून. चौथा बॉल एक चांगला बॉल. इथे जर पाहिलं तर या बॉलवर देखील कुठल्या पद्धतीची धावसंख्या घेतली जात नाही परंतु एक सिंगल धाव इथे अधोरेखित केली जाते आणि या सिंगल धावेने जर पाहिलं तर धावसंख्येत वाढ होईल आणि धावसंख्या 11 या अंकावरती पाहू शकता. षटकातील जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला आहे. 2 चेंडूचा खेळ कंप्लीट करायचा आहे. गोलंदाज आपण पाहू शकतायत ओम या गोलंदाजाला औपचारिकता बाकी आहे या सामन्याची आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस एक सिंगल धाव पुन्हा एकदा कन्वर्ट होईल. षटकातील जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. गोलंदाज ओम शेवटचा बॉल इथे मात्र कन्वर्ट करून औपचारिकता पूर्ण करायची आहे. चला नेक्स्ट मॅच दोन्ही संघाने लगेच क्विकली मैदानात दाखल व्हायचंय. संघर्ष प्रतिष्ठान तिल्हेर संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण जगून घ्यायचंय आणि जरीमरी पालिवली बी संघ आपण लगेच 2 बॅटर मैदानात पाठवायचे आहेत.
इथे मात्र पंचाचा सिग्नल आहे, हा व्हाईट बॉल आहे आणि एकंदरीत विजय आणि हार येथील मात्र अंतर कमी करण्याचा प्रयत्न इथून केला गेला. व्हाईट +4 रन्स इथे 5 धाबा फलकावरती जॉईंट होत असताना मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 5 धाब्याने जर पाहिलं तर धावसंख्या 17 या अंकावरती धावसंख्या आपण देखील मात्र पाहत आहेत. शेवटचा बॉल खाली त्या कशा आहेत तर त्यावेळेस एक चांगला बॉल इथे मात्र डिलिव्हर्ड केला गेला. पुन्हा एकदा चेंडू लॉंग स्टॉप रिझर्वमध्ये निघून जातो आणि चौकारामध्ये कन्वर्ट होईल. आणि जर पाहिलं तर या चौकाराच्या सहाय्याने जर पाहिलं तर धावसंख्या फलकावरती 21 अंकावरती 3 षटकांचा खेळ इथे मात्र कंप्लीट होतोय. आणि पूर्णपणे जर पाहायला गेलं तर बंटी स्पोर्ट आडणे संघ या मॅचमध्ये विजय प्रस्थापित करतोय आणि नेस्तनाभूत करतायत आई एकविरा भुईशेत संघाला इथे पाहायला मिळत आहेत.